नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण शिलाई कतरन किंवा जुने कपडे वगैरे आहेत ना, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर एखादा पेपर वगैरे घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी, आणि पाहिजे त्या साईजचा इथं एक सर्कल आपल्याला मोठ्या साईजचा असा गोल करून घ्यायचा आहे. तुम्ही टेपने वगैरे सुद्धा माप टाकून करू शकता. बघा इथं, तर इथं बघा मी एक सर्कल असा कट करून घेतला आहे पेपरवरती एका. आता बघा आधी सर्कल कट करून घेतला मी. आता याला बघा असा एकदा असा फोल्ड करायचा, पुन्हा परत फोल्ड करायचा आणि पुन्हा डबल एक फोल्ड करायचा. अशा पद्धतीने फोल्ड करायचं. बघा एक कोनसारखा आपला आकार भेटतो. आता मग आपण चाळून तुम्ही घेऊ शकता. बघा असे आपण रेषे पडले का, याच्यातला आपण काय करायचं आहे, एक सर्कल आहेत ना असं हे त्रिकोण, तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा कट करून घ्यायचा आहे. जेवढे आपले आहेत ना तेवढे मोजून घ्यायचे आणि कापडावरती कट करायचे. बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. चला तर इथं आपण कट करून घेऊ. इथं आपण शिलाई मार्जिन थोडं जास्त पकडायचं आहे, आता एकदम छोटं होऊन जाईल ते. बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण त्रिकोण आहे ते कट करून घेणार आहोत. असे व्यवस्थित कपडे बघा असे एकावरती एक ठेवायचे आणि एकदाच कट होऊन जाईल सगळं. कुठलेही दोन कलरफुल कापड तुम्ही घेऊ शकता हे पायपुसणं बनवण्यासाठी. आपले जुने वगैरे कपडे भरपूर असत पडलेले. बघा असे डिझायनर पायपुसणे आपण घरच्या घरी बनवू. इथं बघा पायपिंगसाठी मी तर पट्ट्या कट करून घेतल्या आहेत तिरकसमध्ये अशा. चला तर इथं पट्ट्या बी कट करून घेतल्या. आता हे बघा त्रिकोण आहेत ना, एकमेकाला जॉईंट करायचं आपण. बघा वेगवेगळं कापड हे करून ना, तर आपण दोन आयडिया व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण आहेत ना व्यवस्थित शेवटचं हे करायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा आठ त्रिकोण आहेत ते आपण जॉईंट करून घेतला आहे. इथं थोडासा मध्ये मी कट देऊन घेतला आहे. नंतर बघा आपण एक सर्कल आहेत ना तो इथं कट करून घ्यायचा आहे मध्यभागी सेंटरला लावण्यासाठी. तुम्ही याचं बघा कुशन कवर पण बनवू शकता, पायपुसणं बनवू शकता, मोठ्या साईजचं आसन पण बनवू शकता. एकाच याच्यापासून आपण भरपूर सारे वेगवेगळे हे बनवू शकतो वस्तू. या ठिकाणी बघा आता हे सर्कल आहेत ना आपण मध्यभागी सेंटरला ठेवून या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आता बघा एक आपण दुसरं एक घेतलेलं आहे. आपण बघा मध्ये जुने कपडे वगैरे टाकायचे आहे. व्यवस्थित कडेकडे शिलाई मारून घ्यायची. तुम्ही इथं शिलाई कतरनसुद्धा असं व्यवस्थित पसरून टाकू शकता. इथं मी जुनं बेडशीट वगैरे आहेत ना त्याचं उशीचं कवर वगैरे ते टाकून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं आहे कापड ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे एक पट्टी घेतली आहे बघा आपण 2 इंचाची, लहान तुकड्यासंत जॉईंट करून घ्यायचे. थोड्याशा मध्ये पण शिलाई मारून घ्यायच्या. बघा असं ते त्रिकोण आहेत ना त्याच्यावरती, म्हणजे कापड वगैरे व्यवस्थित सेट होतं. तर उलट्या साईडने बघा आपल्याला ही पट्टी आहेत ना आपण तिरकसमध्ये कट केली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एकदम छान व्यवस्थित पायपिंग होते याची. दोन्ही पार्ट व्यवस्थित मी जुळून घेतले आणि शिलाई मारून घेतली. तर वरच्या साईडने आपण बघा डबल फोल्ड करायचं. अशा पद्धतीने बघा पूर्ण सर्कलला आहेत ना आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे.
इथं बघा मी डबल शिलाई मारून घेतली कडेकडे व्यवस्थित अशी. तुम्ही तर मध्ये सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने. जे त्रिकोण आहे ना त्याच्यावरती म्हणजे कापड व्यवस्थित सेट होतं. कसं वाटलं तुम्हाला हे पायपुसणीचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही साईज तुमच्या आवडीचं बनवू शकता. तर दुसरी एक डिझाईन तुम्हाला दाखवते मी. तर या ठिकाणी बघा आपण असे चौकोन कट करून घेतलेले आहेत 7 इंचाचे, 7 इंच लांब आणि 6 इंच रुंदीचे अशा पद्धतीने. इथं बघा मी याचे 4 आणि त्याचे 4 अशा पद्धतीने कट करून घेतले आहे. मध्यभागी सेंटरला कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता बघा आपल्याला जे 2 वेगवेगळे पार्ट आहेत ना ते एकमेकाला जॉईंट करायचे आहे अशा पद्धतीने. चला आपण बघा असे जॉईंट करून घेऊ. थोडासा बॅकग्राऊंडला बघा थोडासा आवाज येतोय बाहेर, कारण रोडचं खूप काम चालू आहे त्याच्यामुळं. बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. तर ते सर्व मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता बघा आपण अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. बघा बघा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवायचे असे आणि जॉईंट करून घ्यायचे. बघा असे आहे तसेच ठेवायचे आणि जॉईंट करून घ्यायचे. म्हणजे आपलं लक्षात समोर ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने जो पिवळा भाग आहेत ना कलरचा कापड तो आतमध्ये आणि जे कलरचे आहे ते साईडला बाहेरच्या. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते बघा. तुमच्याकडे लहान लहान तुकडे असेल ना आता दोन्ही पण पार्ट आहेत ना आपण व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा सुंदर असा पीस आपला तयार झाला आहे. आता आपण बघा एखादी जुनी साडी वगैरे आहेत ना ती अशी फोल्ड वगैरे करून घ्यायची 4-5 पदरी अशा पद्धतीने फोल्ड करायची. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं शिलाई कतरण वगैरे पण टाकू शकता. आता याला कडेकडे आहेत आपल्याला पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं. बघा असं थोडंसं गोल फिरून घ्यायचं एका साईडने. आता याची सुद्धा साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून पण एक पार्ट असं तयार करून जॉईंट करू शकता. त्याच्यापासून लहान बाळाची गोदाडी वगैरे पण बनवू शकता. बघा किती सुंदर असं दिसत आहे पॅच. अतिशय सुंदर दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा. बघा तिथं आपण कडेकडे शिलाई मारून घेतली आहे. आधी थोडंसं एक्स्ट्रा आहे म्हणून पायपिंग केली मी, कारण कडेने फोल्डच आहे ते. तुम्ही वेगळं कापड घेऊन सुद्धा बघा या ठिकाणी करू शकता. म्हणजे आता आपण साडीचंच होतं कापड कडेने ज्या थोडंसं एक्स्ट्राच ना त्याच्याने पायपिंग करून घेतली आहे. आता इथं कडेला बघा तशा स्ट्रीप आहेत त्या जॉईंट करू आपण. अशा पद्धतीने आपलं बघा सुंदर असे पायपुसण तयार होत आहे. तर त्याच कापड तुम्ही फोल्ड करून घेतलं बघा अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग किती सुंदर असं तयार झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.